मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले, सांगा शेतकऱ्याच्या नावाने किती कोटी घेतले. याचं गौड बंगाल काय होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परत म्हणायचं नाही बचाव बचाव, आधी व्हिडिओ ऐकायचा. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये म्हणतो असं तेव्हा तुम्ही इथं या चंद्रेश्वरला चांगलं होते. आय वुड लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये म्हणतो असं तेव्हा तुम्ही इथं या चंद्रेश्वरला चांगलं होते. अरे मूत्र बाबा तर अंडभक्त निघालं, पण सगळ्यात मोठा अंडभक्त दुसरं आहे. बीजेपी मध्ये मंत्री होणार होता. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ आंदोलनानंतरचा आहे. समजतंय? आलं ध्यानात का म्हणत होतो? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले. बरं, मला एक म्हणायचंय, त्या खराब बाबाचं मूत्ररूपी अमृत नेमकं कोण कोण केलंय बाबांनो? एकदाच सगळे मिळून सांगा बरं समोर येऊन की हसावं की रडावं असं झालंय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या खराबने अख्ख्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची फील्डिंग सेट केली आहे. आता फक्त सौम्य प्रकारचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. उद्या हे सगळे टेबलावर बसलेले व्हिडिओ घेऊन म्हणजे झालं ओम भट स्वाहा. पण हे मात्र नक्की होतं की जे शेतकऱ्यांच्या नावावरती आंदोलन केलं गेलं, त्या आंदोलनाची पोलखोल मी त्याच वेळेस केली होती. तेव्हा पण सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या हातात गाजर देण्याचंच काम हे राज्यकारणी करणार आणि हे आंदोलनकर्ते करणार. तेच झालं. फडणवीसांनी फसवी कर्जमाफी दिली आणि या व्हिडिओवरून समजतं की ते आंदोलन मॅनेज होण्यासाठी बीजेपी मध्ये मंत्री होण्याची ऑफर होती. बहुतेक काही टेक्निकल कारणास्तव ती पुढे ढकलली असेल, पण ऑफर तर हीच होती मंत्रिपदाची.